असे रस्ते म्हणजे खरंच स्वर्ग सुखच आहे एक प्रकारचं. व्हॉट अ टर्न मॅन. हा बघा ठोकतोय. गाड्या बघा काय जबरदस्त आहेत. ते रॉयल एनफील्ड स्क्रॅम 650 आहे. पूर्ण काठोकाठ भरलेले धरण. आणि ज्या वेळेला हा बांध सोडण्याचा विषय येतो तेव्हा चला मित्रांनो निघूयात आता. भंडारदरामधला एक पॉईंट आपला मस्त कवर झाला आहे, ज्याचं नाव होतं रंधा वॉटरफॉल. आणि आता आपण दुसऱ्या एका पॉईंटकडे चाललो आहोत, जो की भंडारदरामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्याचं नाव असेल भंडारदरा हिल स्टेशन. तर या हिल स्टेशनच्या दिशेने आता आपण चाललो आहे. तर आपलं मॅप तर लावू नाही शकत, जसं की मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं. आपला याचा जो प्लॅस्टिकचा एक तुकडा होता तो उडाला आणि तो सेट करायला आता माझ्याकडे दुसरे काही इक्विपमेंट नाहीत. तर कारण ह्याला LNK होती, पण जेव्हा LNKचा तो स्क्रू होता तो हरवला तेव्हा मी हा दुसरा लावला. पण ह्याला टाईट करायला पकडच लागणार, त्यामुळे ते काय आपल्याकडे नाही आहे सध्या. त्याच्यामुळे आपण मॅप तर नाही लावू शकत, पण विचारत तरी जाऊ शकतो. आणि मध्ये मध्ये जिथे वेळ भेटेल तिथे एकदा आपण मॅप पण चेक करू शकतो. रस्ता बंद करून ठेवला आहे त्यांनी, माहिती नाही हा कुठला आहे. बट जे वॉटरफॉलचे रस्ते आहेत ते आय थिंक आता दुसरीकडनं फाट्यावरून जायला सांगतायत तिकडे पोलीस. वसुंधरा वॉटरफॉल वगैरे. आपल्याला पण हे सर्व स्पॉट व्हिजिट करायचे आहेत, त्यामुळे या सिरीजमध्ये बनून राहा. मजा येणार आहे, खरंच खूप मजा येणार आहे. आणि हे भंडारदराचे रस्ते तोपर्यंत एन्जॉय करा यार. मी तर एवढे एन्जॉय केलेत नाही रस्ते. वाव यार, असे रस्ते म्हणजे खरंच स्वर्ग सुखच आहे एक प्रकारचं. आणि इकडचा जो व्ह्यू आहे, नेचर आहे, तो खरंच खूप सुंदर आहे खरंच. ही बघा, ही प्रवरा नदी जी रंधा वॉटरफॉलच्या इथून वाहत जाते. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि हे बघा रायडर्स सपासप गाड्या घेऊन चाललेत एकदम. रस्ते चांगले मिळालेत तर नुसते पळवत आहेत ते. पण मी मध्ये त्याला एकाला स्लो डाऊन करायला बोललो, कारण स्पीड ब्रेकर होता. भाईने गाडी उडवली त्याच्यावरनं सपकन. खतरनाक. सुपर बाईक्स आहेत यार, सुपर बाईक. सगळ्या सुपर बाईक्स आहेत आणि यांचा एक ग्रुप आहे जबरदस्त यार. ओ हो काय सुपर बाईक्स आहेत. आपल्यासाठी आपली सुपर बाईक म्हणजे आपला हा रॉकी. कुछ ज्यादा नहीं हो गया. आपल्यासाठी खरंच खूप काफी आहे. काय गरज नाही वाटत एक्स्ट्रा स्पीड हवा मला, किंवा हा स्पीड बरोबर नाही यार, याच्यापेक्षा जास्त हवा होता, असं मला कधीच फील नाही झालं जेव्हापासून रॉकीवरती राईड करतोय. एकदम परफेक्ट आहे माझ्यासाठी. तरी मेन तर एरॉक्स घ्यायचं कारण म्हणजे स्टॅबिलिटी. या गाडीचा जो स्टॅबिलिटी कंट्रोल आहे ना, हायवेवरती किंवा कुठेही जा तुम्ही, एकदम अशी रस्त्याला पकडून बसते गाडी. स्लिप व्हायचे चान्सेस नाही आहेत. फक्त तेच जर आपण रॅश ड्रायव्हिंग करतोय आणि नको तिकडे घालतोय गाडी, म्हणजे समजलं ना की अशी खडीचा रस्ता आहे आणि तिकडून एकदम फास्ट आहे आणि टर्निंग पण आहे, तर त्यावेळेला स्लिप होऊ शकते. आणि त्यावेळेला कुठलीही गाडी स्लिप होणारच. फक्त आपल्या कंट्रोलमध्ये गाडी असेल ना, तर यामा एरॉक्स म्हणजे एक नंबर गाडी आहे रायडिंगसाठी. आता आपण चाललेलो आहे भंडारदरा शेंडी विलेज जवळ. आणि त्या शेंडी विलेज जवळच आपल्याला स्पॉट मिळतील, जसं की भंडारदरा हिल स्टेशन झालं, छत्री वॉटरफॉल झाला. आता बघूयात छत्री वॉटरफॉल वगैरे आपल्याला बघायला भेटतो का. आता मॅप तर नाही आहे आपल्याकडे, पण आपण विचारतच जाऊयात. व्हॉट अ टर्न मॅन. आणि एक मित्रांनो, तुम्ही जर बाईक राईड वगैरे करत असाल किंवा कार ड्रायव्हिंग काहीही असू देत, तर ही जी तुम्हाला मधली व्हाईट लेन दिसते ना, तिच्या त्या साईडला गाडी घेऊन नका जाऊ. त्याचा प्रयत्न पण नका करू, कारण हे चांगलं नाही आहे. अचानक दुसरी गाडी समोरून आली तर अपघात होणारच होणार. त्यामुळे आपल्याला ही जी व्हाईट लाईन दिली याच्या आतच आपल्याला राहायचं आहे. आणि आता भंडारदराला मला जायचं आहे, मला इथे चौकशी करावीच लागणार. आता भंडारदरा हिल स्टेशन कुठे?
तिकडे फाटा आहे का? इकडून जाऊ शकतो ना? तिकडून जातो का? तर त्या आजोबांनी आपल्याला सांगितलं इकडून जा, डोंगरावरनं फाटा जातो, तर इकडून जा बोलले. तर मला पण आयडिया नाही. आता इथून जे काका येत आहेत ना त्यांच्याशी एकदा पुन्हा शुअर करूयात आपण. का भंडारदरा हिल स्टेशन 4 किलोमीटर पर. थँक्यू. अशी माणसं भेटली ना की खरंच खूप मस्त वाटतं. काकांनी सांगितलं भंडारदरा हिल स्टेशन इथून सरळ 4 किलोमीटरवर. 10:48 टाईम झाला आहे. बट गारगार हवा आहे आणि वरती जाऊन आपल्याला व्ह्यू कॅप्चर करता येईल. कारण दरवेळेस मी जातो ना तर पावसामुळे ना पूर्ण धुकं दाटलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला काहीच दिसत नाही, व्ह्यू एन्जॉय करता येत नाही. तर मागे पण मी आंबोलीला गेलेलो कावळेसाद पॉईंटला, काहीच दिसत नव्हतं आणि तरी पण मी व्लॉग शूट केला कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. पण आता हे जे वातावरण आहे ना हे एकदम मस्त आहे व्लॉग शूटिंगसाठी. त्यामुळे वातावरण जबरदस्त, राईड एकदम सुपर. ही बघा मस्त. अग अग म्हशी तू मला कुठं नेशी. क्या बात है सर. जेव्हा तुम्हाला वाटत असेल ना मित्रांनो की पुढचं वाहन आपल्याला अजिबात दिसत नाही आहे किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर एकदा हॉर्न द्या. हॉर्न देऊन पुढे जा, नाहीतर मग कधी कधी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. कारण समोरचं माहिती नाही आपल्याला कसा चालवतो आहे. आपल्याला आपलं माहिती आहे की आपण व्यवस्थित चालवतो आहे, आपला स्पीड कंट्रोलमध्ये. पण जर दुसऱ्याचा स्पीड कंट्रोलमध्ये नसेल ना तर तो आपल्याला घेऊन जाणार एवढं नक्की. त्यामुळे त्याला पण अलर्ट करणं खरंच खूप गरजेचं आहे. सगळ्यांकडे मस्त मस्त बाईक्स आहेत. त्यातले जास्त करून तर सुपर बाईक्स दिसत आहेत. एकदम सुपर कूल. बाईकचा लुक बघा, टायर बघा. आई शपथ. एरोक्सचे टायर मला एवढे मोठे वाटतात. हे टायर म्हणजे आपल्या एरोक्सच्या दुप्पट तर नाही बोलू शकत, बट जवळपास दुप्पट एवढेच आहेत. भंडारदरा डॅम. हा बघा ठोकतोय. काय गरज रे ठोकाठोकी करतायत. असं वाटतं ह्यांच्या ग्रुपसोबतच मी राईड करतोय. प्रतिबंधित क्षेत्र भंडारदरा डॅम. इथे पार्किंगची जागा केलेली आहे. नाही नाही नाही, खाली जाता येत आहे मित्रांनो. आपण जाऊया आरामात. आणि हा बघा मित्रांनो भंडारदरा डॅम. एक नंबरचा व्ह्यू आहे. ब्युटिफुल व्ह्यू मॅन. सुपर मॅन सुपर. एकच नंबर. इकडे मित्रांनो रायडरचा जो ग्रुप आलाय त्यांच्या गाड्या बघा काय जबरदस्त आहेत. ते रॉयल एनफील्ड स्क्रॅम 650 आहे, तिकडे ड्यूक 390 आहे. या साईडला आलात तर इकडे ही कुठली आहे, ही पण ड्यूकच आहे 390. फक्त याचा त्यांनी पूर्ण टेक्स्चर चेंज केलं आहे, डिझाईन वगैरे सगळे चेंज केले पाहिजे. RR 310 आहे, इकडे पल्सर आहे, तिकडे R15 आहे, तिकडे कावासाकी निंजा. मित्रांनो भंडारदरा डॅमला येऊन तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता. इकडे बघू शकता आता ही बोट उतरवत आहेत. या साईडला उतरवली जाते आणि तिकडूनच पुन्हा चढवले पण जातात माणसं. आणि ही पूर्ण लेक जे आहे ते पूर्ण असं पूर्ण फिरवून आणतात. आणि इकडे पण लावू शकतात, कधी कधी इथे लावतात जर जास्त बोटी असतील तर. एक सिंगल जात असेल किंवा दोनच असतील तर इकडे लावतात. एकदम सुंदर स्वच्छ निखळ असं पाणी आहे. आरपार दिसते बघा पाण्याच्या आतलं पण. आपण भंडारदराच्या मागच्या साईडला गेलेलो, त्या डॅमची मागची साईड होती. आणि ही बघा ही आहे डॅमची पुढची साईड. काय जबरदस्त डॅम दिसतोय बघा.
आणि इकडे बरीच लोक थांबतात व्ह्यू बघण्यासाठी. तर एकदा तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो मी. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. तिकडून डॅमचं पाणी वगैरे सोडलं जातं. जेव्हा डॅम फुल होतो ना त्यावेळेला हे धरण सोडलं जातं. तिकडनं वॉटरफॉल वगैरे वाहत आहेत. डोंगरावरून जे येत आहेत ते इकडून वाहत आहेत. जबरदस्त व्ह्यू आहे. सगळे सेल्फीज फोटोज काढण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि हे बघा मित्रांनो, भंडारदराचं मुख्य धरण. आणि हा आहे धरणाचा दरवाजा. जेव्हा हा ओव्हरफ्लो होतो वरून, आता बघा तुम्ही साईडने पाणी पूर्ण वाहत आहे फोर्सने, पूर्ण काठोकाठ भरलेले धरण. आणि ज्या वेळेला हा बांध सोडण्याचा विषय येतो तेव्हा हे दरवाजे खाली घेतले जातात आणि इकडून हा सरळ पाट असा वाहत गावाच्याच ठिकाणी म्हणजे ह्या नदीला जाऊन मिळतो. तर असा आहे हा भंडारदरा डॅम. काय जबरदस्त व्ह्यू यार. काठोकाठ भरला आहे मित्रांनो. जास्त पाऊस झाला ना डॅम सोडण्याची पण शक्यता आहे इकडे. खतरनाक डॅम यार. खरं तर डॅम ठिकाण हे पूर्ण प्रतिबंधित क्षेत्र असतं, कारण पिण्याचं पाणी वगैरे पण वापरलं जातं आणि काही जण सुसाईड करण्यासाठी अशा डॅमचा वापर करतात. ते अजिबात चांगलं नाही आहे आणि त्यासाठी यांना प्रतिबंधित करण्यात येतं. आणि हे बघा हा पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे. इकडे धरणाचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. जबरदस्त. आपण मगाशी होतो ना ते त्या साईडला होतो आणि तिकडून आपण ह्या डॅमचा व्ह्यू बघितलेला आणि आता आपण त्याच्या फ्रंट साईडने बघतोय. म्हणजे आपण असा पूर्ण वळसा मारून इथे आलो. जबरदस्त. आणि इकडे बघा सगळे रॉयल एनफिल्डवाले आहेत. फक्त कलर वेगवेगळे आहेत गाड्यांचे, बाकी सगळ्या गाड्या एकच आहेत. आणि यांचा एक रायडर्सचा ग्रुप आहे. जबरदस्त यार, मस्त. आणि इकडे खूप सारे हॉटेल्स आहेत खाण्यापिण्यासाठी, त्यामुळे खाण्यापिण्याची सोय चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे इकडे. वडापाव, सगळ्या भजी, मॅगी, मक्का, सगळ्या गोष्टी आहेत इकडे. भंडारदरा हिल स्टेशन म्हणजेच मित्रांनो इन शॉर्ट तो डॅमचा जो परिसर आहे ना त्यालाच भंडारदरा हिल स्टेशन असं म्हटलं जातं. मला आधी वाटलेलं हिल स्टेशन म्हणजे अशी एक टेबल पॉईंट असतो ना त्या टाईपमध्ये अशी जागा असेल आणि तिकडून आपल्याला व्हॅलीचा व्ह्यू बघायला भेटेल, पण असं नाही आहे. हिल स्टेशन म्हणजे हेच पूर्ण ठिकाण वसलेलं आहे हिल स्टेशनवरती. आणि हे आजूबाजूला असे मोठे मोठे डोंगर तुम्हाला बघायला भेटतील. आणि तिकडून बघा काय सुंदर पाट वाहतो आहे नदीचाच. जबरदस्त एकदम. तर अशा या गोष्टी आहेत भंडारदऱ्यामध्ये येण्यासारख्या. तर अजून आपल्या हे काय एपिसोड संपलेले नाही आहेत. अजून आपल्याला खूप सारे प्लेसेस व्हिजिट करायचे आहेत भंडारदरामध्ये. एका दिवसात तुम्ही काय काय व्हिजिट करू शकता ही सिरीज अजून बाकी आहे. नवनवीन वॉटरफॉल्सकडे जायचं आहे आपल्याला भंडारदऱ्यातल्या. त्या वॉटरफॉलची लिस्ट मी तुम्हाला एकदा सांगतो. ती म्हणजे अशी, इकडून आता आपण जाणार वसुंधरा वॉटरफॉल, वसुंधरानंतर न्हाणी वॉटरफॉल, न्हाणीनंतर नेकलेस वॉटरफॉल आणि अजून एक प्लेस व्हिजिट करणार आहोत. तर त्यामुळे आपल्या या सिरीजच्या शेवटपर्यंत बनून राहा. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.